नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम-पी-एस-सी कडून या ठिकाणी एक प्रसिद्ध पत्रक जारी झालेलं आहे. दिनांक 12 मार्च 2025 ला. विषय असा आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील राज्य सेवा गट व गट ब परीक्षा 2024 निकालाबाबत आहे. या ठिकाणी पूर्व परीक्षेचा निकालाबाबत आहे गट आणि गट ब मध्ये. या ठिकाणी बघा, जी पूर्व परीक्षा जाहिरात क्रमांक 414/2023 29 डिसेंबर 2023 ठीक आहे, याला झालेली होती. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा राज्य सेवा गट अ गट ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर 12 मार्च 2025 ला जाहीर करण्यात आला आहे. या सदर पूर्व मुख्य परीक्षेतून परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांचं बैठक क्रमांकासह नावांची आणि गुणांची यादी या ठिकाणी आयोगाच्या संकेतस्थळावर लावलेली आहे. म्हणजे जे मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची यादी लागलेली आहे. या ठिकाणी बघा, प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासणीच्या अटी राहून पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकीच मुख्य परीक्षा विविध कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हता उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. त्यामुळे काय करा, ज्याने पात्र झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा. या ठिकाणी बघा, दिनांक 1 डिसेंबर 2024 या संयुक्त पूर्व परीक्षेकरता वितरित करण्यात आलेल्या योग्य प्रवेश प्रमाणपत्राशिवाय ज्या उमेदवारांनी जुन्या प्रवेश प्रमाणपत्रावर परीक्षा दिली असल्याचे तपासणीस निदर्शनास आले आहे, अशा उमेदवारांनी नावे निकालातून वगळण्यात आलेली आहेत याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर हा एक लॉस झालेला आहे खूप मोठा. जे विद्यार्थी जुन्या प्रमाणपत्रावर या ठिकाणी परीक्षेस गेले होते ते या ठिकाणी लक्षात घ्या. खाली बघा, 7 प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघु संदेश म्हणजे SMS द्वारे कळवण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला कॉल किंवा SMS आला नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या या अकाउंटमध्ये जाऊन चेक करा की या ठिकाणी तुम्ही मुख्य परीक्षेस पात्र झाला आहात का नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.